मातसो व्हडल्यान उलय आवाज आज हो स्मृती स्थळार आमी आयल्या सकाळ फुडें हो एक्चुअली स्मृती करपाचो दीस. इट्स अ डे ऑफ रिमेंबरन्स फॉर मी. आनी तांचे कडल्यान कितें शिकलां तें एक्चुअल इम्प्लिमेंट जावप हाच्या खातीर प्रयत्न करप. फक्त हांगा येवन कार्यक्रम करप इज नॉट इम्पॉर्टंट, पण तांणी कशें राजकारणान ते वागले हाचेर भर दिवन सगळ्यांचो फोकस ताचेर आसलेलो. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आनी ते खंय तरी स्वताक याद करून दिवपाक हो एक दीस इम्पॉर्टंट जालो. तुला वाटतं की तुमकां दिसता की जे तेंच्यांनी कामां जी घेतलेली जावं तेंचे कितें चिंतप आशिल्लें ते आयच्या दिसा कंप्लीट जालां ना. तांणी जे प्रोजेक्ट चालू केल्ले इन्फ्रास्ट्रक्चर बी ते जाल्यात, पण हांव अनेक वेगळ्यो गोश्टी आसा. काही गोश्टी आसा त्यो नेचर ऑफ पॉलिटिक्स, पॉलिटी म्हणटा ती गोंयची, ते खंय पावला राजकारण ते म्हाका सद्या बऱ्या जाग्यार आसा अशें दिसना. सो त्या हातूंतल्यान काम जावपाची गरज आसा. इन्फ्रास्ट्रक्चर तांणी जे प्रोजेक्ट चालू केले ते आतां सोंपपाक आयल्या खुबशे, सो ती बरी गजाल आसा. पण नेचर ऑफ पॉलिटिक्स ज्या हांव पळयता ते म्हाका बऱ्या जाग्यार आसा अशें दिसना. ते तांकां जाय ते विचार परत हाडपाक प्रयत्न करूंक जाय. तुम्ही एक म्हणटना आतां म्हणलें की फक्त कार्यक्रम केले म्हणून जायना. हांव म्हणटा हो कार्यक्रम इज अ स्मृती दिन आनी स्मृती ती याद करून फुडें आमकां जाहीर करचो पडटलो की आमी काम कशें करता. पण पर्रीकरांनी भाजपतच काम केलं, आता भाजपतच सरकार आहे. भाजप सरकार पर्रीकरांचा वारसा चालवत नाही असं म्हणणं आहे काय? काही आहे ते त्यांचे विचार प्रॅक्टिकल याच्यात आणून पुढे जायचं आहे, एवढंच मी सांगतो. ते नाही आता तिथं ते कोणाला काय त्यांनी स्वतः विचार करून ठरवावं लागणार. मला वाटतं की त्यांचे जे विचार आहेत ते लागू करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा. एक जॉब स्कॅमचा सुद्धा विषय तो हे केला की पारदर्शी पाहिजे म्हणून. नाही, ते मी क्लिअर सांगितलं आहे की जॉब जर एक पारदर्शिता आली तर तातूंत सारक्या लोकांक विश्वास येतलो आनी अशें स्कॅम जावपाक पावचें ना. सो एक सिस्टम जी कशें प्रोसेस येता तो लोकांचो विश्वास बसता अशी प्रोसेस येवंक जाय. म्हणजे इवन एग्जामिनेशन बी जाता ती एक एग्जाम जावन लोकांचो ताचेर ठाम विश्वास आसा हें जावपाक म्हजें सजेशन आसा. सो तें सजेशन सरकारान मान्य करून तशी एक प्रोसेस हाडली जाल्यार फुडें गजाली बऱ्यो जातल्यो. अशें कितें स्कॅम किंवा कोण कितें मदींच उठून आपलें कितें कनेक्शन आसा अशें दाखोवपाक तशें हे म्हणटात पळय तशेंय तयार जातात ते जावचें ना. एक पारदर्शिता आनी ट्रान्सपरन्सी हाडल्यार सदांच बरें आसता. 2027च्या निवडणुकांची तयारी सुरू झाली. 2027मध्ये भाजपने जर सन्मानाने परत बोलवलं तर भाजपमध्ये याच्यावरती मी सध्या विचार करत नाही. तेव्हा आता आजच्या तरी दिवशी मी पॉलिटिकल असा विचार करायचा आवश्यक. सो बट यू आर नॉट हॅपी विथ टुडेज पॉलिटिक सिनारिओ? ओवरऑल सिनारिओ म्हाका हे दिसता म्हणजे अशें हे चल्ला ते जॉब स्कॅम बी ताचेर आय हॅव एक्सप्रेस माय थँक्यू.